श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अगदी वेगळाच असा एक उपाय मी घेऊन आलेली आहे, जो उपाय डॉक्टर वसंत विजयजी महाराज यांनी सांगितलेला आहे आणि मी तो आजमावलेला आहे आणि काही लोकांनी पण आजमावलेला आहे। म्हणजे आमच्या इथे जे येतात विचारायला त्यांना मी दिलेला आहे आणि त्यांना याचा चांगलाच फायदा झालेला आहे आणि त्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। मी 2 अमावस्या आणि मिस्टरांना पण 2 अमावस्या मी हा उपाय केलेला आहे आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत मी हा घेऊन आलेला आहे। तर खूप छान असा रिझल्ट देणारा हा उपाय आहे, अद्भुत असा उपाय आहे। काहीही खर्च नाहीये, अतिशय कमी खर्चामध्ये मात्र भरपूर गुण देणारे असा उपाय आहे। प्रकृतीने आपल्याला खूप काही दिलं आहे। मी पूर्वी एक लिंबाचा पण असाच उपाय केला होता की आपल्या हातामध्ये जी हात मी तुम्हाला नेहमी सांगते बघा, हा शुक्राचा उंचवटा आहे, हा बुधाचा उंचवटा आहे किंवा हा गुरुचा उंचवटा आहे। आपल्या हातामध्ये आयु, धन, वैभव या सगळ्याची चक्र असतात, मात्र ती चक्र जागृत आहेत का, हे जागृत आहेत का नाही हे बघण्यासाठी आपण काहीच करत नाही। इथे शंख असेल की म्हणतात पैसा मिळत नाही, इथं चक्र असेल की म्हणतात पैसा मिळतो। म्हणजे हातामध्ये असं बरंच काही लपलेलं आहे। ज्यांना हस्तरेखांचा किंवा ज्यांना हाताचा अभ्यास करता येतो ती लोक हे सगळं सांगू शकतात की काय केल्यानं काय होतं। तसाच हा ऋषी मुनींनी म्हणजे महर्षींनी दिलेला एक उपाय आहे, जो फेल तर होणार नाही, याने तुम्हाला कोणताही साइड इफेक्ट होणार नाही आणि शिवाय तुमच्यासाठी हा चांगला राहील। आता बघा, आयुचक्र, सुखचक्र, सौभाग्यचक्र, वैभवचक्र, जसं की चुंबकासारखं तुमच्याकडे पैसा येण्यासाठी की पैसाच येत नाही, एखाद्याच्या हाताला आपण म्हणतो बघा फाटके हात आहेत ह्याचे, कितीही द्या, कितीही कमाई करा, कितीही प्रगती करा, परत हा जैसे तेच आहे असं होऊ नये। किंवा पैसा तर खूप येतोय पण तो जातोय कुठं, तर दवाखान्यात जातोय, कर्जात जातोय, काहीतरी कारणांनी जातोय, आई वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी जातोय, तुमच्या ट्रीटमेंटसाठी जातोय, बायकोच्या ट्रीटमेंटसाठी जातोय, नवऱ्याच्या ट्रीटमेंटसाठी जातोय, अन्यथा मुलंच आजारी पडतायत किंवा इतके काहीतरी अचानक खर्च समोर येत आहेत की अरे मी या महिन्यात एवढं कमवलं, शेवट काय झालं, महिन्याला मला शेवटाला दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागले। अशी परिस्थिती येऊ नये, तुमच्याकडे सततचा पैसा यावा असं वाटत असेल त्यांनी हा उपाय नक्की करावा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी तर हा उपाय नक्कीच करावा। तुम्हाला काय करायचं आहे मी सांगते। पृथ्वी, वायू, जल, आकाश, अग्नी हे 5 भूतशक्ती समर्पित असलेलं हे फळ आहे। हे जे फळ आहे ते तुमच्याकडे पैसा आणून देईल, ते म्हणजे डाळिंब। लिंबाबद्दल तर तुम्ही ऐकलं होतं, मात्र डाळिंबाबद्दल तुम्ही जास्त ऐकलं नसेल किंवा काहीच लोकांनी ऐकलं असेल की बघा तुम्ही खटास, मिठास, सगळं काही त्याच्यामध्ये, आंबटपणा सगळं काही आहे आणि मुख्य म्हणजे पृथ्वी, वायू, जल, आकाश असे सगळे तत्वांनी तो शक्ती समर्पित करणारं असं हे एक फळ आहे। तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते। अमावस्येला किंवा पौर्णिमेला, आधीच का सांगून ठेवते का तर तुम्ही तयारीत राहू शकता। अमावस्या पुढच्या मंगळवारी माझ्या मते आहे। आता अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये जितके सदस्य आहेत किंवा एकेकावर करा, एक अमावस्या एकाला असं सुद्धा केलं तरी चालेल, तितकी डाळिंब तुम्हाला आणायची आहेत। किंवा मी सांगते तुमच्या मिस्टरांसाठी सगळ्यात आधी आणा। जर तुमच्या घरात ते एकटे कमवते असतील तर तुमच्या मिस्टरांसाठी तुम्ही एक डाळिंब घेऊन या। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते, तुम्हाला दगडाचा पाटा किंवा खलबत्ता, मिक्सरचा वापर करायचा नाहीये। शुद्ध गुलाबजल, आधी ते डाळिंब धुवून घ्यायचं, त्याचे दाणे बाजूला काढायचे, दाण्यांचा वापर आपल्याला करायचा नाहीये। हा प्रयोग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दाणे खाल्ले तरी चालतील, त्या दिवशी खाऊ नका जेणेकरून ते साल अपवित्र होऊ नये। तुम्हाला काय करायचं आहे ते साल काढायचं आहे, ते गुलाबजलानं पाण्यानं धुवायचं आहे आणि मग तुम्हाला थोडं थोडं गुलाबजल घालत त्याची खलबत्त्यात, त्यासाठी एक तुम्हाला खलबत्ता आणावा लागला तरी चालेल, खलबत्ताच हवा आहे, कोणत्याही धातूचा चालेल पण खलबत्ता हवा आहे। मिक्सरमध्ये हे करायचं नाही, पाटा, वरवंटा किंवा खलबत्ता। त्यात तुम्हाला या सालीचे तुकडे करून तुम्हाला ही साल चांगली कुटून घ्यायची आहे, बारीक पेस्ट तयार करायची आहे याची।
थोडी मेहनत तर बघा घ्यावी लागणार आहे. मेहनतीशिवाय जसं कष्टाचं फळ मिळत नाही तसं उपायांचं सुद्धा थोडी काहीतरी मेहनत, कुठल्या कुठल्या उपायाला जास्त मेहनत असते, तसा हा थोडा मेहनती उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, बारीक बारीक पेस्ट त्याची करायची आहे. जितकी बारीक करू शकाल तितकी बारीक, जणू काय आपण हाताला मेहंदी लावत आहोत अशी मेहंदी टाईप त्याचं ते झालं पाहिजे. पातळही नाही झालं पाहिजे आणि घट्टही नाही झालं पाहिजे, अशी पेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये दैवी गुण आहेत. तुम्हाला सांगते की पुरुषांचे जे सगळे कमाईचे किंवा प्रगतीचे चक्र असतात ते असतात उजव्या हातात आणि महिलांचे जे असतात ते असतात डाव्या हातात. मग पुरुषांनी काय करायचे, पुरुषांचे चक्र जागृत करायचे असतील तर उजव्या हाताचा वापर करायचा असतो आणि स्त्रियांचे सगळे चक्र असतात ते असतात डाव्या हातात, ज्यांनी स्त्रियांनी डाव्या हाताचा वापर करायचा असतो या उपायांसाठी. तर ह्याची जी बारीक पेस्ट आहे, एक पेस्ट दोघात पुरत असेल तुम्ही दोघंही लावू शकता. असं काही नाहीये की एकाच डाळिंबाची पेस्ट एका माणसाला तुम्हाला लावायची आहे. तर पुरुषांनी उजव्या हाताला पूर्ण एवढा हात पुढून लावायचे आहे. मागून नाही लावलीत तरी चालेल किंवा मागूनही लावलीत तरी चालेल. आपल्या मनात संशय राहायला नको की ताई आम्ही पुढूनच लावलं मग मागं लावायचं होतं का, मग ताई आम्ही काय करू, असं काही करू नका. पुढून मागून दोन्हीकडूनही ती पेस्ट मेहंदी लावतो तशी फक्त लावून द्या. पुरुषांनी, पुन्हा एकदा सांगते, पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात तुम्हाला लावायची आहे. ही पेस्ट लावून झाल्यानंतर काही नाही, मनातल्या मनात शांत बसायचं आहे. आपले सगळे सेवन चक्रावर लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच काय, सोप्या भाषेत सांगते, सेवन चक्रावर म्हणजे बसायचं आहे, शांत बसायचं आहे लावल्यानंतर. आणि तुम्हाला मनोमन म्हणायचं आहे की यापुढे माझ्या आयुष्यात कुठलेही आर्थिक संकट उरलेले नाहीये, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप कमाई होत आहे, माझ्याकडे लाखोनं रुपये येत आहेत. मात्र आता कुणीतरी विनाकारण यामध्ये टिंगल काढू नका की मग हे केलं की कष्ट करायचे नाहीत का. कष्टाला पर्याय नाही. उपाय हे त्याला नशिबाची साथ जोडण्यासाठी, तुमच्या 500 रुपयाची कमाई 1500 कशी होईल बघण्यासाठी मी सांगते ते उपाय करायचे असतात. कष्टाशिवाय कुठलाच उपाय काय, तुम्हाला देवाची सेवा सुद्धा, ज्या मी सेवा देते तुम्हाला, हे पारायण वाचा. आज एका जणांनी इतके कमेंट केलेत की पारायणानं काय होतं, कथेनं काय होतं आणि कशाची पारायण करता. मी ते सगळे कमेंट घालवले की तुम्ही पारायणावर सुद्धा विश्वास ठेवा ना, अशी तुम्ही लोक कशी या जगामध्ये असू शकता. तुमचा अविश्वास वाढलाय तर ठीक आहे, पण तुम्ही लोकांना का तसं तुम्ही सजेस्ट करताय की पारायण करू नका, कुठल्याही ग्रंथात काही ठेवलेलं नाहीये, सरस्वतीकडे कुठली डिग्री आहे का, सरस्वतीकडे 12 डिग्र्या होत्या का. इतकं त्या व्यक्तीनं म्हणजे कशाची भडास एकदम काढली होती कमेंट खाली मगाशी. आजचा चांगला पारायणाचा व्हिडिओ मल्हारी सप्तशतीचा, तर त्या खाली असं लिहिलं होतं. म्हणून मी तुम्हाला स्वतः सांगते की मी स्वतः प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की उपायासोबत कष्ट करा. कष्टच नाही तर कर्म चांगले ठेवा. आज तुमचा जर हा उपाय केल्यामुळं तुम्हाला जर उद्या पैसे वाढू लागले, तुम्ही जर महिन्याला आत्ता 50,000 कमवताय, त्याचे 1 लाख झाले, तर तुम्हाला काय करायचंय, गरिबांसाठी 5-10 हजार वापरायचेत, अनाथ आश्रमात पैसे द्यायचेत, वृद्धाश्रमात पैसे द्यायचेत. तुम्हाला मिळतंय म्हणून फक्त आपण आपल्यापुरता विचार करायचा आहे का, तर नाही. कष्ट केले पैसा मिळणार, उपाय केले पैसे मिळणार, मात्र त्याच्याबरोबर कर्म म्हणजे आपला बॅलन्स राहतो. नुसतं कमवत राहायचं, खात राहायचं आणि उधळत राहायचं असं केलं तर लक्ष्मी पाठ फिरवेल. लक्ष्मीला कशी व्यक्ती आवडतात हे परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. मान सन्मान करणारी, मोठ्यांचा आदर करणारी, घरातल्या स्त्रियांना खुश ठेवणारी, परत अन्नदान करणारी, वृद्धाश्रमात दान करणारी, अनाथाश्रमात दान करणारी, अशा व्यक्ती लक्ष्मीला विष्णूला खूप आवडतात. त्यामुळे जेव्हा तुमची प्रगती होईल तेव्हा त्या प्रगतीचा वापर तुम्ही अन्नदानात सुद्धा करू शकता. अनेक असे मार्ग आहेत जिथे तुम्ही ते दान करू शकता. मग 10,000 कमवत असाल तर किमान 100 रुपये तरी महिन्याला तुमच्याकडून कुणाला तरी दान झाले पाहिजेत. योग्य व्यक्तीला, पिणाऱ्या वगैरे व्यक्तीला नाही, योग्य व्यक्तीला दान झाले पाहिजेत. याची काळजी घेणं तुम्ही करायचं. नाहीतर महिना छान जाईल. हा उपाय केला की महिनाभर तुम्हाला असं वाटेल अरे छान चाललंय एकदम आपलं, पुन्हा महिन्यानं तुम्ही डाऊन व्हाल. त्यासाठी काय करायचं, कर्म कष्टाची जोड ठेवायची. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला उपाय केला तरी चालेल. हा काही अवघड नाहीये किंवा खूप काही साहित्य लागणार नाही. मेहनत आहे ती ते कुटण्यात, ते कुटताना सुद्धा अखंड पॉझिटिव्ह बोलत राहायचं आहे की ह्या उपायानं माझं आयुष्य बदललेलं आहे. हे करत थोडं बसा खाली,
फरशीवर एखादं कापड घ्या, फरशी फुटू शकते आणि तुम्ही ते कुटत राहा, त्याची पेस्ट तयार होईल। शुद्ध गुलाबजल लागणार आहे तुम्हाला यासाठी आणि हे तुम्ही हाताला लावून बघा, जादूसारखा फरक पडेल, चुंबकत्वासारखा पैसा खेचला जाईल। पण सांगितलेले नियम लक्षात ठेवा, वाणी बदलेल, बुद्धी बदलेल, ज्योती तुमची म्हणजे नेत्र बदलतील, कंठ बदलेल, जीवनात आनंदाची प्राप्ती होईल तुम्हाला। हे निसर्गाने दिलेलं आहे, पंचभौतिक फळ आहे, त्यामध्ये षडरस गुण आहेत, त्यामुळे तुमचं बंद भाग्य उघडण्यासाठी हा तोटका, हा तोडगा अत्यंत परफेक्ट आहे। ज्यांचा उपायांवर, रेमेडीजवर विश्वास आहे त्यांनी नक्की करा, बाकीच्यांना माझी जबरदस्ती नाही। व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।